नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास 27 मार्च भागामध्ये सिद्धू आणि पूर्वी असतात. दोघांची मस्ती चालू असते. तेवढ्यात जान्हवी येते आणि सिद्धूवर ओरडायला लागते आणि पूर्वीला म्हणते, तुम्ही घाबरू नका, मला चांगलंच माहिती आहे यांना कसं समजावायचं ते. काय हो, तुम्हाला काही लाज वाटत नाही ना? सिद्धू हसून म्हणतो, नाही हो, आणि पूर्वीकडे बघतो. पाहुणं म्हणते, काय हो, मुलींची छेड काढणं हे एकमेव काम आहे ना तुमचं? आता पूर्वी भावनाकडं शॉकून बघत असते आणि सिद्धूला काय बोलावं तेच कळत नाही. जेवणाचा डबा घेऊन श्रीनिवास घरून तर निघतो, पण त्याला कुठे जावं हेच कळत नाही. तेवढे त्याला एक गार्डन दिसतं. तो गार्डनमध्ये जातो. इकडे लक्ष्मी जानूला सारखी फोन करत असते, पण तिचा फोन काही लागत नाही. आता मात्र तिला जानूची खूप काळजी वाटते आणि नकळत का होईना तिला मंगलाचं खरं वाटलेलं असतं. त्यामुळे ती जास्तच काळजी करायला लागते. आता पुन्हा फोन करते आणि म्हणते, जानूचा फोन का बंद येतोय? ती आता श्रीनिवासला फोन करते. श्रीनिवास म्हणतो, काय गं लक्ष्मी, ती कुठे आहात तुम्ही? तर हो, मी घरीच येतो, वाटेवरच आहे. ती तुम्ही लवकर घरी या, मला खूप काळजी वाटते हो, जानूचा फोनच लागत नाही आहे. श्रीनिवास म्हणतो, हो हो, मी लगेच आलो. तो घरी आल्यानंतर लक्ष्मी म्हणते, आपण जानूकडे जाऊया. तो म्हणतो, अगं असं कसं जायचं? ती म्हणती, काही नाही, मला जानूला भेटायचं म्हणजे भेटायचं. आजी म्हणते, लक्ष्मी मी पण येते. आता एक एक करून सगळेच तयार होतात आणि जानूच्या घरी जातात. अचानक सगळेच बाहेर बघून जयंत घाबरतो. श्रीनिवास बेल वाजवतो आणि जयंत दार उघडतो. सगळ्यांना बघून जानू रडायलाच लागते. लक्ष्मी म्हणते, जानू कशी आहेस गं? ती म्हणते, मी बरी आहे. ती म्हणते, आतमध्ये या ना, इथं का बोलत उभा राहिलात? जानू एवढी खुश असते की जयंतचा जळफाट होतो. ती आता एक एक करून सगळ्यांना मिठी मारते. जानूच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. ती सगळ्यांना आनंदात घर दाखवत असते. पण जयंत मात्र जानूच्या हाताला पकडतो आणि रूममध्ये घेऊन जातो. जानू म्हणते, जयंत काय झालं? तर तू तुझ्या घरच्या आल्यानंतर तू किती खुश आहेस ना? हसून दाखवत म्हणतो, अशी हसत होती. तिला गुदगुल्या करत म्हणतो, हस ना हस. आता जानू खूप हसते, पण ती मात्र शॉकून म्हणते, जयंत तू असं का वागतोस? तर मला बघायचं होतं, तू तुझ्या घरच्यांसोबत एवढी आनंदात राहते, तेवढी माझ्यासोबत आहे का? आता मात्र जानू त्याच्याकडे बघतच राहते आणि जयंत निघून जातो. पण हे सगळं आजी बाहेरून ऐकत असते. जानू येते आणि आजीला बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तुम्हाला काय वाटतं, आजी सोडवेल का जानूला जयंतच्या तावडीतून? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.